लेकोराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती ओटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती विठाला समचरण सरोजम सान्द्रनीलामृदाभम जगननिहितपानि मण्डनं मण्डनाना करुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रिः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजे सद्गुरु दास तुका हरि ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षणम् एकं नित्य विमलमचलं सर्वधी साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठगता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा नमो
मुक्ताबाई आज्ञा प्रयोजनाने देवा आज्ञा प्रयोजनाने नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपुलिया दयांचे केले स्मरण होय सकल विदेचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ध्यान मूलम गुरुमूर्ते पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरु कृपा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कधी काळी आपण असावी जवळी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती आई महाराज आई महाराज लेकुराचे हित जाणे किंवा वाई माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्गुरु संत सम्राट तुकाराम महाराज ज्यांच्या गाथेला पंचम वेदाची उपमा देण्यात आली अशा असामान्य कोटीतील असणारा महात्मा वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना कलस्थानी संबोधलं गेलं ते जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणांचा आणि संतांचं वर्णन करत असताना संतांना कुणाची उपमा द्यावी व म्हणून आईची आणि लेकराची उपमा देत असताना मातेची उपमा या ठिकाणी अभंगामध्ये संतांना जगद्गुरु तुकोबारायाने दिलेली आहे. अर्थात संतांचंच वर्णन केलेलं आहे परंतु आईचं आणि लेकराचं नातं सांगून या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून सेवेकरता दाखवलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आजच्या या कीर्तन रूपी सेवेच्या माध्यमातून ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण उपस्थित झालेला आहात त्या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती यमुनाबाई शिवाजीराव साबळे या माऊलीला जाऊन आज आपल्यामधून 5 वर्ष पूर्ण होत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये या माऊलीचं दुःखद अशा प्रकारचं निधन झालं आणि त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे जे पतिराज आहेत एक भारत मातेची सेवा करून एक ऑर्डनरी कॅप्टन या पदावरती इंडियन आर्मी मध्ये काम करत असताना देशाची सेवा करून सेवानिवृत्त या ठिकाणी आमचे शिवाजीराव साबळे या ठिकाणी सेवानिवृत्त आहेत. अतिशय आर्मीच्या खात्यामधलं मिलिटरीच्या खात्यामधलं उच्च पद या ठिकाणी त्यांनी जीवनामध्ये भोगलेलं आहे. ऑर्डनरी कॅप्टन म्हणजे काही सामान्य पद नाही. अशा प्रकारचं पद आमच्या शिवाजीराव साबळे मेजर साहेबांनी भोगलेलं आहे. पण पत्नीच्या जाण्याचं या ठिकाणी 5 वर्षापासून त्यांच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे.
या माऊलीच्या पाठीमागे असणारा त्यांचा जो परिवार असेल त्यामध्ये मुलगा राजू शिवाजीराव साबळे असतील, दुसरा मुलगा आपल्या सर्वांचे परमश्री विशाल भाऊ शिवाजीराव साबळे असतील. या मातेच्या पाठीमागे त्यांची असणारी कन्या सौभाग्यवती नेलीमाताई संजय रासकर असतील, बन्सी साधू साबळे, तसेच गणपत साधू साबळे, पुतणे दुसरे पुतणे अनिल बन्सी साबळे, रमेश भाऊराव साबळे, बाळासाहेब भाऊराव साबळे, गोरख नानाभाऊ साबळे आणि सुनबाई गंगा भागीरथी रुपाली योगेश साबळे. अशा प्रकारचा या मातेच्या पाठीमागे असणारा परिवार आणि स्मृतिगंध कैलासवासी सिंधुबाई बन्सी साबळे, कैलासवासी योगेश शिवाजीराव साबळे. अशा प्रकारच्या मातेच्या पाठीमागे असणारा जो परिवार आहे, ती माताच त्यांना जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. त्यांचे बंधू असतील, त्यांच्या त्या ठिकाणी माता त्यांना पाहायला मिळत नाही. त्यांचे मेजर साहेब असतील महाराज, त्यांच्या धर्मपत्नी आज त्यांना पाहायला मिळत नाही. आई साहेबांच्या जाण्याचं दुःख फार मोठं आहे. घरातला गडी माणूस जर गेला ना महाराज, एक वेळेस कसंही महाराज ऍडजस्ट होतं, पण घरातलं बाई माणूस गेलं की त्या घराचं महाराज मांगल्य अशा प्रकारचं निघून जात असतं. म्हणून आज या माऊलीचं 5वं पुण्यस्मरण आपण संपन्न करत असताना या कार्यक्रमाचं केलं गेलेलं गोड आयोजन, गोड नियोजन, या कार्यक्रमाच्या निमित्तानाच्या कीर्तन रूपी सेवेकरता महाराज यांची आपल्याला कीर्तनामध्ये साथ लाभते. ती श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्था निमगाव वाघा आणि या संस्थेचे असणारे संस्थापक अध्यक्ष आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज फलके या लेकरांकरता एकदा आपण टाळी वाजवायची. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. लहान लहान मुलं माऊली ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या नामचिंतनामध्ये नाचताय आणि या संस्थेमुळे आज आपल्या कार्यक्रमाला शोभा आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची गायनाची साथ आपल्याला या ठिकाणी मिळते. ते आस्था गौरवलेले हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज कुंभले आहे. त्यांच्या गायनाला माझं वंदन आहे. माझे परममित्र गायनाचार्य महाराज नगर क्षेत्रातलं, नगर परिक्षेत्रात असलेले एक संगीत क्षेत्रातलं उंचीचं नाव, परमपूज्य या ठिकाणी असणारे प्रातस्मरणीय दासगणू महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या अकोलनेर क्षेत्रामधून आलेले आमचे हरिभक्तीपरायण बापूजी महाराज कोळगे आहेत. अतिशय सुंदर गायन करतायत. त्यांच्या बाजूला असणारे सर्व वारकरी मंडळी आहेत. त्यांचा गोड मृदंग आपल्याला या ठिकाणी आज श्रवण करायला मिळतोय. त्या ठिकाणी आनंद आश्रम स्वामी महाराजांच्या गावामधून या ठिकाणी उपस्थित झाले आमचे महाराज या ठिकाणी ओंकार महाराज शिंदे, युवा या ठिकाणी महाराज मदंग वादक आहेत. संप्रदायामध्ये तोला मोलाचं वाजवून आहे. तर महाराज तुमच्या गुरुजींना माझं वंदन असेल. अतिशय गोड मृदंग आमचे ओंकार महाराज शिंदे वाजवतात. आज संवादिनीची साथ, पेटी मास्तरची साथ या ठिकाणी आपल्याला जे करतायत, आपल्या पारण्या तालुक्यातलं संगीत क्षेत्रातलं एक वंचित असणारं नाव बुगेवाडी या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे परममित्र संगीत विशारद आदरणीय हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज शिंदे, त्यांच्या संवादिनीला माझं वंदन आहे. यांची साऊंड सिस्टम आपल्याला या ठिकाणी गोड आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या ठिकाणी जे करतायत आपल्या रोहित छत्रपती गावचे असणारे आमचे मंगेश भाऊ साबळे, त्यांच्याकरता एकदा टाळी झाली पाहिजे. गोड या ठिकाणी महाराज सुंदर त्यांनी साऊंड सिस्टम केली. तसेच आज जो कार्यक्रम या ठिकाणी महाराज लाईव्ह प्रक्षेपण केलं जातंय, या कार्यक्रमाचं जे चित्रीकरण केलं जातंय ते आमचे परमस्नेही श्रीगोंदा तालुक्यातून या ठिकाणी आलेले येळपण्या गावचे असणारे गोरख भाऊ सांगळे माझे नौकरी आहे. आणि त्यांचा युट्यूबला एक चॅनल आहे महाराज, आपली संस्कृती आपला इतिहास. तुम्हाला भविष्यामध्ये हा कार्यक्रम जर पाहायचा असेल तर हा कार्यक्रम तुम्हाला 10 वर्षांनी, 5 वर्षांनी, 25 वर्षांनी, भविष्यामध्ये कधीही हा कार्यक्रम तुम्ही जर या ठिकाणी युट्यूबला गेलात आणि आपली संस्कृती आपला इतिहास हा चॅनल जर तुम्ही सर्च केला तर या चॅनलवरती तुम्हाला हा भविष्यामध्ये हे कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आपण गेलो तरी महाराज हे कीर्तन पाठीमागे राहणार आहे. आपण गेलो तरी हे गायन पाठीमागे राहणार आहे. आपण गेलो तरी हा मृदंग पाठीमागे राहणार आहे. आपण गेलो तरी ही संवादिनी पाठीमागे राहणार आहे. म्हणून भविष्यामध्ये आपल्याला कधीही जरी हे कीर्तन ऐकावं असं वाटलं आज झालेलं, तर तुम्ही आपली संस्कृती आपल्या महाराज या ठिकाणी इतिहास या चॅनलवरती जायचंय, त्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि भविष्यामध्ये आपण हे कधीही कीर्तन या ठिकाणी पाहू शकता. विठाला आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती यमुनाबाई शिवाजीराव साबळे पाटील या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात. उपस्थितामध्ये बरीचशी मंडळी या ठिकाणी प्रेमाची आहेत. समोर बसलेली माता भगिनी, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक, पै पाहुणे, आपटेष्ट, रांजणगाव, रोहित छत्रपती ग्रामस्थ, माझे परमार्थ प्रेमी, आमच्या परमार्थमध्ये या ठिकाणी आमच्या बरोबरीनं काम करणारे हरिभक्तीपरायण
सुधीर भाऊ साबळे या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे. हरिभक्तीपरायण शहाजी महाराज थोरात आहेत. आमचे परममित्र अकोल्यावरून आलेले या ठिकाणी आमचे गारुडकर पाहुणे आहेत. तसेच हरिभक्तीपरायण पोपटजी महाराज गारुडकर सर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ज्ञात अज्ञात अनेक मंडळी आमचे दिलीप महाराज लोणकर आहे. आपल्या गावचे असणारे सोसायटीचे माजी चेअरमन आमचे समोर बसलेले ड्युटी मेजर या ठिकाणी उपस्थित आहे. विद्यमान या ठिकाणी असणारे सोसायटीचे चेअरमन आमचे हनुमंतरावजी नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. असं उपस्थितामधून श्रीगोंद्यावरून काही मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. तुम्हाला सर्वांना चरणामध्ये दंडवत करतो. मी माझ्या अभंगाकडे येतो. विठाला लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबांनी आईचं महत्व सांगितलेलं आहे. आई काय असते जीवनामध्ये, आणि आई सांगत असताना तुकोबांना या अभंगामध्ये आई नाही सांगायची महाराज. तुकाराम महाराजांना या अभंगामध्ये संत सांगायचे, हे लक्षात घ्या. पण संत सांगायचे, पण संत कोणासारखे ते सांगण्याकरता आईची उपमा दिलेली. लेकराचे हित जाणे केव्हा वाहे माऊलीचे चित्त. महाराज तसं लेकरा करता आई गरजेची महाराज, तसे साधू संत समाजामध्ये गरजेचे आहेत महाराज. आई लेकरा करता महत्वाची आहे महाराज, तसे साधू संत महाराज समाजाकरता महत्वाचे आहेत. काय करते महाराज आई? आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ अंतःकरणामध्ये न ठेवता लेकरावर महाराज निस्वार्थ प्रेम करणारी जात म्हणजे आई असते, म्हणजे माऊली असते, म्हणजे माता असते. तिलाच आई म्हणतात. काय करते आई आपल्यासाठी महाराज जीवनामध्ये? 9 महिने आणि 9 दिवस ती आपल्या लेकराला उदरामध्ये वागवते. पोटी भार वाहे. काय म्हणतात तुकाराम महाराज? पोटामध्ये ती 2.5-3 किलोचा भार वाहते महाराज. त्याचे सर्वस्व ही साहे. आपल्या लेकरा करता वेळ प्रसंगी आई आपल्या लेकराला जन्माला घालते, लहानचं मोठं करते, शिक्षण देते, संस्कार देते, आणि आपल्या लेकराला लहानचं मोठं करून महाराज आपल्या लेकरा करता वेळ प्रसंगी आई मरायला सुद्धा तयार होते. बाळाला जन्म येत असताना आता थोडा सुधारित काळ आला म्हणून शिजर वगैरे केलं जातं थोडासा आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये काही माता भगिनींना महाराज डिलिव्हरीच्या काळामध्ये आपला प्राण सुद्धा गमावा लागत होता. का? त्याचं कारण तसं होतं महाराज. यंत्रणा तशी नव्हती विज्ञानामध्ये महाराज, मेडिकल शास्त्रामध्ये. पण आता आपण सुधारलो जास्त महाराज. आणि म्हणून 2.5-3 किलोचा गोळा जिनं 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वागवला. तुकोबांना वाटलं काय बोलावं. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित आहे. त्या लेकराचं सर्वस्व हित कशामध्ये आहे ते त्या माऊलीला माहित आहे. आणि म्हणून महाराज तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी बोझे, ऐसे कळवळ्याचे जाती करी लाभाविन प्रीती. विठाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या प्रथम 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या रुई गावचे महाराज, माजी सरपंच आणि चाकण नगरीचे युवा उद्योजक, यांना एक उद्योजक या क्षेत्रामध्ये महाराज नामांकित नाव ज्यांनी कमवले चाकण परिक्षेत्रामध्ये पुणे विभागामध्ये, ते आपल्या रुई छत्रपती गावचे असणारे माजी सरपंच, आमचे परमस्नेही युवा उद्योजक आदरणीय हरिभक्ती परायण आणि युवा उद्योजक बंडू शेठजी साबळे यांची उपस्थिती आजच्या कार्यक्रमाला आहे. महाराज खऱ्या अर्थानं बंडू शेठ साबळे या ठिकाणी सरपंच असताना आमच्या ऑर्डिनरी कॅप्टन शिवाजीराव साबळे मेजर साहेबांनी त्या काळामध्ये आपल्या गावच्या स्मशानभूमीमध्ये महाराज लोकांना प्रवचनाकरता प्रवचनाचं व्यासपीठ त्या ठिकाणी त्यांनी दान म्हणून, दातृत्व म्हणून दिलं महाराज. हा, आणि थोडं नाही महाराज, आपल्याला 1-2 रुपये जरी खर्च करायचे म्हणले तर आपण 4 वेळा मागे पुढे पाहतो महाराज. पण जवळजवळ माझ्या हिशोबाने बंडू शेठ 2 ते 2.5 लाखाचा खर्च करून जवळजवळ 3 लाखाचा खर्च केला महाराज. आणि त्याचं मॉडेल, त्याचं व्हिजन कसं पाहावं म्हणून आमचे बंडू शेठ पाहायला महाराज थेट खेड मनसर या भागामध्ये गेले. आणि तिथं जाऊन महाराज बंडू शेठ साबळे यांच्या काळामध्ये जवळजवळ महाराज ते 3 कोटीचे कामं गावामध्ये झाले असतील त्या काळामध्ये. त्यातलं एक हे काम होतं
आमचे ऑर्डिनरी कॅप्टन म्हणजे या साबळे परिवाराचं महाराज दान करण्यापाठीमागे महाराज परिवार मागं नाही. दान केलं पाहिजे माणसं आणि दान केलं पाहिजे. किती दान केलं पाहिजे मी असं म्हणत नाही तुम्ही जेवढं कमवलंय तेवढंही लोकांना वाटून टाका, अजिबात बोलणार नाही मी असं. पण ऐका बंडू शेठ, देवाच्या कृपेने जर आम्हाला 100 रुपये दिवसाला मिळाले तर त्यातला 1 रुपया आम्ही दान केला पाहिजे. का बरं केलं पाहिजे? ऐका, भगवंताच्या कृपेने आम्हाला 1000 रुपये जर दिवसाला मिळाले आम्ही त्यातले 10 रुपये निश्चित काय केले पाहिजे? खर्च केले पाहिजे, नाही दान केले पाहिजे. देवाच्या कृपेने आम्हाला दिवसामध्ये जर 1000 रुपये मिळाले तर त्याच्यातले महाराज आम्ही कमीत कमी 10 रुपये दान केले पाहिजे. दिवसाला 10,000 रुपये जर आमचं उत्पन्न असेल आम्ही 100 रुपये दान दिवसातून. मारवाडी समाज बघा किती हुशार लोक आहेत महाराज. त्यांच्या दुकानाच्या महाराज काउंटरला एक काचेची पेटी असती सरपंच आणि दिवसामध्ये जेवढा गल्ला होईल ना त्याच्यातला काहीतरी भाग अंश काढतात आणि त्या काचेच्या पेटीमध्ये टाकतात आणि वर्षाअखेर 4 महिना अखेर 2 महिना अखेर महाराज ती असणारी महाराज दान पेटी गोशाळेला नेऊन दान करतात. देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, करने को लीनता, डुबने को अभिमान. महाराज कबीर महाराज सांगतात द्यायचं असेल तर जीवनामध्ये दान करावं, घ्यायचं असेल तर जीवनामध्ये हरिनाम घ्यायचं. तुम्हाला ज्या ज्या वेळेत द्यायची वेळ येईल ना, आमचे ऑर्डिनरी कॅप्टन महाराज या ठिकाणी शिवाजीराव साबळे असतील, आमचे विशाल भाऊ असतील, त्यांचे बंधू असतील, या परिवारानं महाराज लोकांना बसण्याकरता महाराज आता आपण जरी निघून गेलो तरी नाव पाठीमागे राहिलेच नाही महाराज, वस्तू पाठीमागे राहिले नाही. मरावे परी कीर्ती रूपी उरावे 2.5-3 लाख खर्च करून सुंदर महाराज लोकांना बसण्याकरता प्रवचनाचं व्यासपीठ या परिवारानं उपलब्ध करून दिलेलं आहे. ते आपल्याला नंतर पाहायला मिळणारच आहे, आपण पाहताच आहे महाराज. म्हणून या परिवाराचं दान करण्यामध्ये महाराज कोणत्याही प्रकारचं माग नाही किंवा कमीपणा नाही. दान करण्यामध्ये हा परिवार अतिशय पुढे आहे, केलं पाहिजे दान महाराज. आजच्या दिवसाला वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं 6 प्रकारची दानं करायला सांगतात. तुकाराम महाराज सांगतात आम्ही वर्ष श्राद्ध करतोय, पुण्यस्मरण करतोय, 5वं पुण्यस्मरण. अलीकडच्या काळामध्ये रामभाऊ लोकांना पहिलं पुण्यस्मरण करायचं म्हणलं तरी जड जाते, आलंय अवघड आहे. मी तर एका गावाला प्रवचनाला गेलो महाराज 10व्याच्या गुरुजी, आणि 10व्याचं प्रवचन करून आलो. 11.5 महिन्यांनी मला पुन्हा फोन आला, बनकर महाराजच बोलताय का? म्हणलं हो बोला. 11.5 महिन्यापूर्वी तुम्ही आमच्या गावाला आमच्या आईंचं दशकऱ्याला आला होता. मला आलतो. मग आता आम्हाला तेवढं सांगा आमच्या आईंचं वर्ष श्राद्ध कधी येते? म्हणलं तर आम्ही याची नोंद ठेवायची का? आम्ही ठेवायची का याची नोंद? काहींना आपल्या वडिलांचं आई वडिलांचं पुण्यस्मरण कधी येते हेच माहित नाही. पण याच गावामध्ये महाराज आपल्या आजोबाचं आपल्या आजीचं 25वं पुण्यस्मरण करणारी सुद्धा माणसं आहे. याच गावामध्ये आमचे सुधीर भाऊ साबळे असतील, त्यांनी त्यांच्या आजोबाचं महाराज 25 महाराज पुण्यस्मरण केले. त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. 25 इथं 1 करायचं म्हणलं तरी मागं पुढं पाहतात माणसं. आणि गेल्या वर्षी 25वा रौप्य महोत्सव झाला महाराज. 25 वर्ष कार्यक्रम टिकवणं सोपं नाही. आई वडिलांची आहे तोपर्यंत सेवा करावी आणि गेल्यानंतर सुद्धा महाराज त्यांची श्राद्धाच्या रूपानं दानाच्या रूपानं आपण श्राद्ध केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी सौभाग्यवती कैलासवासी असणारे आमच्या यमुनाबाई कोरोनाच्या काळामध्ये जाणं झालं. मी जवळच असल्यामुळे मला माहित आहे. अतिशय प्रेमळ स्वभाव होता. विशाल भाऊला त्यांना या ठिकाणी पार्क करून ही माऊली निघून गेली. आणि बघा आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आई निघून जाते ना त्यावेळेस त्या ठिकाणी असं सांगितलं जातं महाराज आपल्या मायेचा सागर आटला म्हणून समजून जायचं. कधी पण ध्यानात ठेवायचं महाराज की जोपर्यंत आई जीवनामध्ये आहे ना तोपर्यंत महाराज तुम्हाला प्रेम देणारे व्यक्तिमत्व जवळ आहे. बाकीच्या व्यक्तिमत्वाचा काही विचार करू नका. बाप तरी एक वेळेस थोडासा कठोर असेल पण आई मात्र कधीच कठोर असू शकत नाही महाराज. आईशी कळवळ्याची जाती. तुकाराम महाराजांना आईबद्दल बोलावं लागलं महाराज. संत वाङ्मयामध्ये आईबद्दल कितीतरी ठिकाणी बोललं गेलं पाहिजे महाराज. आई विषयी बोलत असताना ग्रंथामध्ये कितीतरी अभंग आले महाराज. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. काय म्हटलं गेलं आईबद्दल महाराज? नारी नारी मत कहो नारी तो रतन की खान, जिस पेट से निपजे ध्रुव प्रल्हाद और हनुमान. काय असते आई जीवनामध्ये? काय असते आई जीवनामध्ये? 2 मिनिटांमध्ये सांगून जातो. ज्ञानोबरायांच्या आई वडिलांकडे थोडस जाऊन पहा. विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा अधिकार जर आपण पाहायला गेलं तर ज्ञानोबरा हे ज्ञानाचे बिंब आहेत. ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना हा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायांचा अधिकार ज्ञानी म्हणून घेतलं गेलंय. पण जगामध्ये बंडू शेठ असं एकच व्यक्तिमत्व झालं
की ते पुरुषत्व म्हणून जन्माला आलं, पण अख्ख्या जगाची आणि अशा विश्वाची माऊली झाली महाराज, आई झाली पुरुषत्व असताना सुद्धा. का बरं आई झाले महाराज? माऊलीत नावाला माऊलीच म्हटलं जातं. साधकांचा माय बाप, दरुशनी हरिताप, सर्वाभूती सुखरूप, ज्ञानोबा माझा किंवा ज्ञानराज माझे, ज्ञानराज माझे, योग्याची माऊली, ज्ञानराज माझी, योग्याची माऊली. आमच्या ज्ञानोबरायांना माऊली म्हटलं गेलं, आई म्हटलं गेलं का? बघा, आईची उपमा दुसरी कोणाला देता येत नाही महाराज. ऐका, चुलत्याची उपमा आपण दुसऱ्याला देऊ शकतो की नाही? भावाची उपमा आपण दुसऱ्याला देऊ शकतो की नाही महाराज? ऐका, मेवण्याची उपमा दुसऱ्याला देऊ शकतो की नाही महाराज? पण आईची उपमा दुसऱ्याला देत नाही. आई ती आई, म्हणून आईशी कळवळ्याची काय असते आई जीवनामध्ये. आमचा पप्पू दादा असेल, विशाल भाऊ असेल, त्यांचा भाऊ असेल, आई नाही. मायेचा सागर आटला महाराज. बाकी सगळ्या जगामध्ये मिळेल, जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला सर्व काही विकत मिळतं महाराज, पण आई वडील विकत मिळणार नाही. सकळ तीर्थाची धुरे जे एका माता पितरे तया सेवेचे केर शरीरे लोन की जे. आणि म्हणून आईला, आई वडिलांना आहे तोपर्यंत सांभाळा. मी बेलोंडीला कार्यक्रमाला गेलो मागल्या महिन्यामध्ये, अतिशय सुंदर कार्यक्रम केला. आमचे बोर्डे महाराजांचे चिरंजीव, आमच्या आबांचे चिरंजीव आलेले आहेत. 65वी करणारे सुद्धा आई वडिलांची मुलं आहेत. आपल्या आई वडिलांची 75वी करणारी सुद्धा मुलं आहेत. या समाजामध्ये आपल्या आई वडिलांचा सहस्र चंद्र दर्शन सोहळा करणारी सुद्धा मुलं आहेत. नवे नवे आपल्या आई वडिलांचा शताब्दी सोहळा करणारी सुद्धा मुलं, 100वी करणारे आपल्या गावात झाले नाही का? झाले मग. काय आई वडिलांना जेलमध्ये, म्हणजे कशामध्ये, वृद्धाश्रम मध्ये नेऊन घालणं, त्यांच्यासाठी ते जेलच आहे ना. मग हे सुद्धा मुलं समाजामध्ये आजही बंडूशेठ समाजामध्ये असे 2% मुलं आहेत, ते आई वडिलांना महाराज हाता घालून काढी दे. 98% मुलं आई वडिलांचा सांभाळ करतेच, पण 2% मुलं असेल ते महाराज ते आई वडिलांना नाही सांभाळत. नाही सांभाळत त्यांना काय करावं महाराज? लई महाराज लोकांनी सांगितलं मग ते सांभाळण्याचं असतं. मला वाटतं का तुम्ही महाराजाला नाही तर महाराजाचा नेवना काढी ना, लांब नका जाऊ, पण ते सांभाळणार नाही ना. तुम्ही लांब घेतले, मला माहिती आहे मला काय म्हणत नाही सांभाळत महाराज. पण आई वडिलांची आहे तोपर्यंत सेवा करावी, आणि गेल्यानंतर वर्ष श्राद्ध चांगलं केलं पाहिजे, पुण्यस्मरण केलं पाहिजे महाराज. का केलं पाहिजे? का करावं लागतं वर्ष श्राद्ध? याच्या पाठीमागे काही धर्मशास्त्र आहे का महाराज? याच्या पाठीमागे काही अभ्यास आहे का? काही पीछे सायन आगे ढकल दिया, मागून आलं पुढे चाललं असं आहे का? काय नाही. याच्या पाठीमागे धर्मशास्त्र, याच्या पाठीमागे गरुड पुराण आहे. का केलं पाहिजे वर्ष श्राद्ध? कशा करता केलं पाहिजे वर्ष श्राद्ध महाराज? आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता छोटासा केलेला प्रयत्न म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, भार उतरले ओझे, पिंड पदावरी दिला पुले करी, बाजे झाले गयावर जन, पिटले पितराचे ऋण. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या हाताने पिंडदान केलेलं आहे. मी गयेला जाऊन माझे झाले गयावर्जन. काही लोक गयेला जाऊन पिंडदान करतात,
काही लोक महाराज प्रयागला जाऊन पिंडदान करतात, काही लोक त्र्यंबकला जाऊन पिंडदान करतात, काही लोक प्रवरा संगमला जाऊन पिंडदान करतात, काही लोक आपल्या घरी सुद्धा पिंडदान करतात. आपल्या नदीच्या काठावर सुद्धा दहाव्याच्या दिवशी पिंडदान पिंड पदावरी दिला आपुले करी. म्हणून महाराज आजच्या दिवसाला पिंडदानाच्या निमित्तानं, पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या साबळे परिवारानं स्वर्गवासी या ठिकाणी असणाऱ्या महाराज सौभाग्यवती आमच्या यमुनाबाई आईंचं आज पाचवं पुण्यस्मरण. आणि आजच्या दिवसाला 6 दानं करायला सांगतंय शास्त्र आपल्याला. कोणतं 6 दानं करायचे महाराज? पहिलं गोदान करायचं, नंतर भूदान करायचं, नंतर कांचनदान करायचं, नंतर स्वर्णदान करायचं किंवा नंतर ज्ञानदान करायचं, नंतर अन्नदान करायचं आणि 7वं दान महाराज या ठिकाणी दक्षिणादान करायचे. पहिलं दान अन्नदान सांगितलं. नंतर महाराज गावरान गाय दान करायला सांगितले, पण राहिल्या नाही. आता गावरान गाय पुढे गावकर पाहुणे आहेत का? गावरान गाय दान करता येत नाही. बरं एखादा म्हणतो बनकर महाराज आपण एखादी आज जर्सी गाय दान करून टाकू, तो कार्यक्रमाच्या खर्चापेक्षा गायीचा खर्च जास्त होईल महाराज. गाई लाख रुपयाच्या कार्यक्रमाचा खर्च 80,000 जमल का? नाही जमणार. पण ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 9 लाख गायी सांभाळल्या, एक तरी जर्सी होती का? होती का? मग आपल्यालाच काय झालंय? पण आपला उदरनिर्वाह त्याच्या वेळी आपण शेतकरी माणसेत महाराज. गावरान गाई दान करायला चालते, जर्सी गाई दान चालत नाही. नंबर 2 भूदान करायला सांगितलं. भूदान करायला सांगितलं. आमचे बंडू शेठ साबळे यांनी डॉक्टर विकासानंदाजी महाराज मिसाळ यांच्या संत पंढरीला आपल्या आजींच्या पुण्यस्मरणार्थ महाराज 1 गुंठा दान केलं. याला म्हणतात भूदान. जमीन दान करावी लागते महाराज, करावं लागते महाराज. पण कोणती दान करावी लागते महाराज? आज जर तुमचा एखादा नगरपूर हायवेला गुंठा असेल तर बनकर महाराजांच्या नावावर करून द्यायचा असतो आज. असं भूदान सांगितलं का? असं नाही सांगितलं. तुम्ही देऊ नका, मी घेणार नाही. आणि घेणाऱ्यातल्या पटीतला महाराज मी नाही, काळजी करू नका महाराज. पण भूदान करावं लागतं महाराज. गोरोभाऊ भूदान करावं लागतं, गोदान करावं लागतं, भूदान करावं लागतं, कांचनदान करावं लागतं, वस्त्रदान करावं लागतं, ज्ञानदान करावं लागतं, अन्नदान करावं लागतं. गावरान गाय राहिली नाही. ऐका, नंबर 2 भूदान. अहो बनकर महाराज 30 लाख रुपये गुंठा चाललाय रोडला, कसं काय दान करायचं भूदान? पण कोणी केलं का भूदान इथून पाठीमाग? भगवान परमात्म्याचे भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. वारकरी संप्रदायामध्ये भगवंताचे 10 अवतार सांगितले. आता मोजून घ्या. मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. 10 अवतार सांगितले. याच्यातला 5वा अवतार वामन वेशामध्ये भगवंतानं घेतला आणि बळीराजाकडे 3 पावलं भूमिदान मागितली. किती पाऊल दिली की नाही बळीराजानं? 3 पावली भूमिदान. एका पावलामध्ये महाराज पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गलोक व्यापला, तिसरा पाऊल बळी कुठं देऊ? बळी कच्च्या गुरुचा चेला नाही सांगितलं बळीनं देवा, तिसरा पाऊल माझ्या डोक्यावर द्या. आणि मग तुका म्हणे बळी जेव्हा दिला पाया तळी महाराज. म्हणून तिसरं दान सांगितलं भूदान. गोदान झालं, गोदान झालं. आता कांचन दान सांगितलं. आजच्या दिवसाला सोनं दान करायचं असतं. 2.25 लाख भाव गेलाय महाराज. कुठं दान करता? पण ऐका, दान करावं लागतं. तिसरं दान महाराज वस्त्रदान. आज परिवाराला कपडे आणले असतील ना साबळे परिवाराला. आणि 5वं दान ज्ञानदान. 6वं दान दान करावं लागतं. पण दान किती करायचं? तुम्ही मिळालेल्या महाराज तुमच्या पैशातलं 1% 2% दान करायचं. 3 जण मित्र होते बंडूशे. तुम्ही ऐकता ना सर्वजण कीर्तन? आजच्या दिवसाला दान करावं लागतं. सुधीर भाऊ ऐका, 3 जण मित्र होते गुरुजी, 3 जण. आणि 3 रस्त्याने चालले. त्यांना जुन्या काळामध्ये सोन्याचा हंडा सापडला. असं सापडत नाही कधी कोणाला. योग आता सोन्याचा हंडा सापडल्यानंतर त्या 3घांनी विचार केला आपल्याला हे कोणी दिलंय सोनं? म्हणले देवाने दिलंय. म्हणले एक काम करू, याच्या वाटण्या करताना आपण रामभाऊ 3 वाटण्या नाही करायच्या. किती करायच्या? किती करायच्या? झोपले काय तुम्ही? हा मग बरं. किती वाटण्या करायच्या? 4 करायच्या. 3घांच्या 3 आणि 1 कोणाची? ज्याने दिलंय त्याची. ज्याने आपल्याला हे सोनं दिलंय ना 1 हांडावर महाराज, याची 1 दान आपण तेवढे दान करू म्हणले. बसले झाडाखाली सगळं सोनं घेऊन. मी दान या शब्दावर बोलतोय. बसले महाराज दान या शब्दावर बोलत असताना 4 वाटण्या केल्या महाराज. त्याच्यात 1 जण फार हुशार होता. ते म्हणलं तुला देवाला दानच करायचंय ना तुम्हाला, असं काय दान करता? आपण सोपं काम करू ना म्हणलं. आपण जमिनीवरती 1 रिंगण आखू म्हणलं, गोल रिंगण, गोल असं सगळं धनवर फेकून देऊ म्हटलं. जेवढं रिंगणात पडेल तेवढं देवाचं आणि जेवढं बाहेर पडेल तेवढं आपण गोळ करून 3 हिस्से बरोबर काय करू त्याचे. हा म्हणले हा मार्ग बरा आहे दान करण्याकरता. देवाचा हिस्सा आहे त्याच्यामध्ये. मग ते म्हणलं थांबा, आता तुम्हाला रिंगण आखता येत नाही म्हणलं, त्याच्यामध्ये मी पटा येते. बंडू शेट्ट्यांनी रिंगण आखलं, पण किती आखलं? माता भगिनीच्या हातात बांगडे असते तेवढं. हा
आणि सगळं धनवर फेकलं. किती आलं असेल बरं महाराज त्याच्या आता बांगडीमध्ये? एकही तुकडा नाही आला, बिस्किट सुद्धा नाही, कशाचं पार्लेजीचं नाही, सोन्याचं एकही बिस्किट नाही खोमणे महाराज. त्याच्यातला एक जण म्हणला, मी म्हणलंच होतो ना देवाला काही लागत नाही, त्यांनी सगळं आपल्याला दिलंय, कुठं पडलं? एक तर तुकडा पडला का रिंगणात. दुसरा हुशार होता, तो म्हणला तुला कळतं का काही? म्हणलं रिंगण हाताना एवढं मन संकोचित ठेवायचं नाही, मोठं मन ठेवायचं. आमच्या बंधू शेठ साहेब मोठं मन काही हो, तो असं हलकट होणे बारक रिंगण काय करतो म्हणला, जरा मोठा हाक ना. ते मला आज मीच रिंगण हाकतो म्हणला, मग सोनं कसं नाही पडत भाऊ. मग त्यांनी महाराज रांजणगावचे शेव, रुईचे शेव, वाळवण्याचे शेव, बहिरेचे शेव, चांबुर्डीचे शेव, असं विसापूरचे शेव, असं मोठं रिंगण धरलं मोठ्या मनाचं म्हणल्यावर. आणि मोठं रिंगण हाकलं म्हणलं, आता सगळं सोनं वर फेकणार, जेवढं आतमध्ये पडेल तेवढं आपलं, आणि जेवढं बाहेर पडेल तेवढं देवाचं. मोठ्या मनानेच हाकलं नाही रिंगण, आता का बारीक हाकलं पाहिजे नाही, बारीक मनानं संकोचित मनाचं असेल ते हलकट. आता हे मोठ्या मनाचं होतं, पण बघा मोठं मन कसं आहे. आता रिंगण महाराज गावा एवढं आहे, पण सांगितले आठ महाराज जेवढं बाहेर पडेल तेवढं देवाचं ना, आत पडेल तेवढं आपलं, सगळं आतच पडलं ना. त्याच्यातला तिसरा फारच हुशार होता, ते म्हणा तुम्हाला रिंगण हाकायचं ज्ञानच नाही म्हणून. कोणत्या भूमीतीत शिकले, कोणता शिक्षक होता काही नुगणित आला. म्हणलं असं करायचंच नाही, रिंगण हाकायचं तुम्हाला माहितच नाही देव कुठं राहतोय. म्हणला देव वर राहतो. कुठं राहतोय? आपण वरच बघतो ना महाराज, देव वर नाही खाली नाही, देव आपल्यामध्येच आहे. जसे वो सात वो साखर, कुठं आहे देव महाराज? तसा दे हात परमेश्वर, जसे दुधात हो लोणी, तसा देही चक्र पाणी, तो का सांगे मूढ जना, देव देही का पाहना. कुठं सांगितलं देव महाराज? देवा आहे, देवा आहे, देवा आहे, देवा आहे, देवा आहे, हृदयवंती जो तुम्ही पाहिजे, हृदयवंती जो तुम्ही पाहिजे, देव बसला देव जटला मला पडी, ऐका, पहिल्याने जे रिंगण हाकलं ते बांगडी एवढं, दुसऱ्याने रिंगण हाकलं ते गावापेक्षाही मोठं, एकही सोन्याचं बिस्किट पडलं नाही. तिसरा म्हणला तुम्ही वाटणीच तुम्हाला करता येत नाही, म्हणला ते वर राहतो. म्हणला एक काम करू, हे सगळेचे सगळं धन आपण वर फेकू, जेवढं जेवढं देवाला लागेल तेवढा तेवढा ते वर्षीवर घेईल, आणि जेवढं खाली पडेल तेवढ्या पुन्हा वाटण्या करू ती. आता वर फेकला वर जाणार आहे का काय? असे जर दान करणारे असेल तर त्यांना दान म्हणता येईल का? त्यांना दातृत्व म्हणता येईल का? दान करण्याकरता अगोदर मन मोठं असावं लागतं, तेव्हा दान केलं जातं. म्हणून देण्यामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे. आज या साबळे परिवारानं आपल्या मातृत्वाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 6 प्रकारची दानं केलीत महाराज. म्हणून देणे को अन्नदान. चला, तुम्हाला दानाचं महत्व कळालं. आज या माऊलीचं पुण्यस्मरण आहे. स्वर्गवासी या ठिकाणी सौभाग्यवती यमुनाबाई, या माऊलीचं आज प्रथम 5वं पुण्यस्मरण आहे. काय असते आई जीवनामध्ये, काय असते माऊली जीवनामध्ये? एक उदाहरण सांगतो, पहिल्या चरणाकडे येतो महाराज. ताळकरी सावध राहा. कशाला म्हणतात आई महाराज? ज्याच्या हातात पाळण्याची दोरी, ती जगाती उद्धरी. काय आईचं महत्व आहे आपल्या जीवनामध्ये? आई म्हणजे आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. काय आईचं जीवनामध्ये स्थान आहे महाराज? प्राण्यामध्ये जरी तुम्ही जर पाहिलं ना महाराज, पशु पक्षामध्ये, प्राण्यामध्ये, तर प्राण्यामध्ये असा एक प्राणी महाराज, त्याचं नाव कासव आहे. कासव आपण पाहिलं असेल पाणवठ्याच्या ठिकाणी. कुठं असतं कासव? कासव कुठं असतं बापू महाराज? जिथं पाणी असतं तिथं कासव असतं. आणि पाणी कुठं असतं? जिथं कासव असतं तिथं पाणी असतं. जिथं पाणवठ्याची बाजू आहे तिथं काय असतं? कासव असतं महाराज. कासवाच्या अंगी एक गुणधर्म आहे गोरेभाऊ. काय गुणधर्म आहे? आपण प्रत्येक मंदिरामध्ये गेलो ना, आपल्याला मंदिरामध्ये पहिलं दर्शन घ्यावं लागतं. कुणाचं? कासवाचं. आणि नंतर आपण मूर्तीचं दर्शन घेतो, भगवंताचं दर्शन घेतो. आतापर्यंत आम्ही कधीतरी हा विचार केला का, ऑब्झर्वेशन केलं की महाराज या मंदिरामध्ये कासव काय आहे भाऊ महाराज? केला का कधी? द इंडियन कल्चर, भारतीय संस्कृती केला का कधी विचार? नाही. फक्त त्या कासवाला हात लावायचा आणि चालायचं पुढं महाराज. पण कशा करता कासव आहे महाराज? प्राण्यामध्ये कोण हुशार आहे बरं सगळं? बघा, माणसात कोण हुशार आहे तुम्हाला माहिती आहे की नाही? मी नाही सांगणार,
प्राण्यामध्ये कोण हुशार आहे? कोल्हा. आणि पक्षामध्ये कोण हुशार आहे? त्याच्या आपल्याला 10 वाट बघावं लागते महाराज. कोण? टायमाला येतो का नाही? कोण? टायमाला वाट बघावं लागते. कोण हुशार आहे प्राण्यामध्ये? कोल्हा. आणि कोल्ह्याची जर मूर्ती शिंदे महाराज बसवली तर जमन का मंदिरात? मग कासवाचीच का? मला आई सांगायची, पहिल्या चरणाकडे यायचंय, माऊली सांगायची, माता सांगायची. का कासव महाराज? कासवाच्या अंगी असा गुणधर्म आहे. कासवाच्या बाळाला दूध पिण्याकरता कासवाच्या पिलाच्या आईला स्थानाची व्यवस्था नाही. मग कासवाच्या पिलाचं पोट भरतं कसं? कासवाच्या पिलाचं संगोपन होतं कसं? विज्ञानवादीने मस्त तर्क लावले महाराज. पण तुकाराम महाराजांनी अभंग दिला, कासवीचे पिलू वाही कृपा दृष्टी दुधासाठी नाही. ऐका ना तुम्ही, कासवाच्या पिलाला त्याचं संगोपन होण्याकरता पंडोशेठ, कासवाच्या पिलाला त्याला पोट भरण्याकरता आईला स्तनाची व्यवस्था नाही. मग बनकर महाराज कासवाच्या पिलाचं पोट भरतं कसं? आमचा प्रश्न आहे. कसं भरतं? त्याचं उत्तर ऐकायच्या कीर्तनामध्ये. कासवाच्या पिलाच्या आईनं आपल्या बाळाकडं कृपादृष्टीनं पाहिलं की कासवाच्या पिलाचं काय होतं? काही नजरेमध्ये सामर्थ्य असेल रामभाऊ, काही ताकदीमध्ये, काही नजरेमध्ये आपल्या बी नजर आहेत ना महाराज. आपली नजर जर रस्त्याने चालू तर मार खायला लावती महाराज. एका दिवशी आपल्या नजर काय चांगलं आहेत काय महाराज? आता रावण भिक्षा मागा गेला तर भिक्षा वाडा मायाच म्हणला. मरेपर्यंत सीतामाई सगळं आईचं नातं टिकलं. लोक म्हणतात रावण वाईट होता. तो बघ अगोदर कसा आहे. लोक नाव ठेवायला लई पटायचं माग. आम्हाला सुद्धा, आमचे सुद्धा लई दोनत होते माग महाराज. लई पळात यात, आता लई पळात यात म्हणजे लई लोक दोनत होत्या तो महाराज. बघा तुम्हाला एक वाक्य सांगून जातो. ज्यांनी माळा नाही ना घातलं महाराज, जे दररोज धाब्यावर जाऊन बसतात ते आमचा दररोज हिशोब करतात. कुठे गेले आज? हा, मग किती पाकिट असेल आज? चल मग आमच्या बरोबर नाही का? तू चल नाही का? काय लोक. अरे आता सध्या तुम्हाला सांगतो IPL चा काळ चालू आहे महाराज. ऐका गोरख शेठ, IPL चाच काळ चालू आहे बंडू शेठ. IPL च्या काळामध्ये RCB चे महाराज जो घेणारे जे आहे ना महाराज, RCB मध्ये कोण खेळतो? आपल्या भारत देशाचा विराट कोहली खेळतो की नाही? रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर मध्ये कोण खेळतोय? पाहतात ना तुम्ही IPL? कोण खेळतोय गुरुजी? विराट कोहली. आणि विराट कोहलीच्या धर्मपत्नीचं काय नाव आहे? अनुष्का शर्मा. मग पहिली मॅच झाली ना महाराज, त्याच्यावर कॅमेरावालीने जवळ कॅमेरा नेला बंडू शेठ. त्या अनुष्का शर्माच्या गळ्यामध्ये माळ आहे. काय आहे? आता तिला काय कमी मला सांगा? तिला का माळ घालावं वाटली असेल? आणि याला जर म्हणून माळ घाल, ते मला आपला 4 एकर ऊस महाराज, आपल्याला काय करायचं माळीचं? 4 एकर ऊस आहे. 4 एकर ऊसात कधी कधी बिबट्या निघत महाराज. हा, 4 एकर ऊस. मग मला काय माळीची गरज आहे? विराट कोहलीला काय माळीची गरज आहे महाराज? पण गेले महाराज वृंदावनला, प्रेमानंद शास्त्रीचे पाय धरले. दोघं पती पत्नीनं महाराज माळ घातली. आता विराट कोहली त्याची धर्मपत्नी माळ घालते महाराज. अब्जा दिसायचं. आणि कोण ओळखत नाही भारतामध्ये महाराज त्याला. आपल्याला तर गावात कोणी नीट ओळखी नव्हते. म्हणतो आपल्याला काय माळीची गरज आहे? विराट कोहली माळ घालतोय महाराज. विराट कोहली अनुग्रह घेतोय महाराज. प्रेमानंद शास्त्री कोहली, अनुष्का शर्मा. आपण काय ना बाई कोणाच्या उचापत. बघा आपल्याला ज्यावेळेस बोलायचं ना, माळ करावीच आहे, कीर्तन करावीच आहे, त्यावेळेस आपण आपली उंची आहे का हे पाहिलं पाहिजे. मला लोकांचं कळत नाही बापू महाराज. लोक कधी कधी असं ना कोणाचाही महाराज विचार करी बसत याचं काय चालायचं. लोक त्या नरेंद्र मोदीला नाव ठेवत. अरे तुला गावात कोणी विचारी ना? कशाला नरेंद्र मोदीच्या नादी लागत होतो? कोणा संग बोलावं महाराज? ऐका मी कशा करता सांगतोय. कासवाच्या पिलाला
आपल्या बाळाला महाराज स्तनपान करण्याकरता स्तनाची व्यवस्था नाही, पण तिच्या दृष्टीमध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढं प्रेमिकता अंतःकरण आणि एवढं दृष्टीमध्ये पावर आहे. किती प्रेमिकता, अशी दृष्टी असली पाहिजे महाराज. आपण दुसऱ्याकडे पाहिलं ना त्यांना समाधान वाटलं पाहिजे. आपली दृष्टी तशी नाही, आपले कान तसे नाही, आपले डोळे तसे नाही, आपले हात तसे नाही महाराज. तुकाराम महाराजांनी जगाला नाही सांगितलं कीर्तन सुधीर भाऊ. तुकाराम महाराजांनी अगोदर आपल्या इंद्रियाला सांगितलं, आपल्या शरीराला सांगितलं आणि आपल्या मनाला सांगितलं. घेई 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 माझे माझे हे माझे वाचे नाम विठोबाचे. जय जय माझे वाचे जय जय माझे वाचे नाम विठोबाचे. जय जय माझे वाचे आई सांगतोय, माता सांगतोय, माऊली सांगतोय, कासवाच्या पिलाला पिण्याकरता स्तनाची व्यवस्था नाही. आईच्या डोळ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे. कासवाच्या पिलाच्या आईनं बाळाकडे पाच पोट भरत. हिला म्हणतात आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीनं. एक आई सांगितली तुम्हाला, दुसरी आई सांगतो महाराज ऐका. ज्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले ती जिजाऊ माता. नंबर 2 महाराज, ज्यांच्यामुळे महाराज स्त्रीला शिक्षणाचा दर्जा मिळाला त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ही दुसरी माता. नंबर 3 महाराज, एक माता सांगून जातो तुम्हाला ऐका. मारुतीरायाला ज्यांनी जन्माला घातलं ती महाराज अंजनी माता. नंबर 4 मी आई सांगतोय महाराज. नंबर 4 की महाराज एका लेकराचा त्याग केला पण हजारो लेकरांची माय बनली. त्यांचं नाव आहे महाराज अनाथांची माय सिंधुताईजी. काय माता असेल महाराज. अजून थोडस पुढे जाऊन बोलतो ऐका. अजून एक माता भारत मातेनं पाहिली. आपल्या लेकरू पाठीवर टाकलं महाराज, ढाल तलवार हातावर घेतली, घोड्यावर स्वार झाली आणि इंग्रजांसंग लढली महाराज. तिचं नाव झाशीची राणी. किती माता सांगितल्या म्या तुम्हाला. जेवायचं 12:30ला, मग थोडं ऐका ना आता 10-15 मिनिट. जास्त ऐकलं जास्त जेवण जातं मेजर साहेब. एक माता तुम्हाला पहिली सांगितली मी, ती माता छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजाऊ. नंबर 2 माता ऐका, ज्या मातेनं महाराज आम्हाला स्त्री शिक्षणाचा दर्जा प्राप्त करून दिला त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. तिसरी माता की मारुतीरायांचं नाव घेण्याच्या अगोदर ज्यांचं नाव घ्यावं लागतं, धन्य अंजनीच्या सुता नाव तुझे हनुमंत, ही अंजनी माता मारुतीरायांच्या आई. चौथी माता ज्यांना पद्मभूषण मिळाला, त्या भारताचा मला सर्वोच्च पुरस्कार मिळाला, ते असणाऱ्या आमच्या सिंधुताईजी अनाथांची माय. काय माय होती महाराज. त्यांचं चरित्र जर आपण पाहिलं सिंधुताई सपकाळांचं, एका लेकराचा त्याग केला. आई सांगायची मला हजारो लेकरांची माय बनली महाराज. पण सिंधुताई सपकाळांना तुम्ही गुगलला सर्च करा, युट्यूबला सर्च करा, सिंधुताई सपकाळांच्या डोक्याचा पदर कधी पडलेला दिसणार नाही आणि सिंधुताई सपकाळांच्या ब्लाऊजची बाई इथून कधी मागे गेलेली दिसणार नाही. सांगा सिंधुताई सपकाळ कोण आहेत? प्रतिभा पाटील कोण आहेत? बघा जरा यूज करू महाराज. प्रतिभाताई पाटील या भारत देशाच्या महामहिम माजी राष्ट्रपती आहेत. ऐक नाही प्रतिभाताई पाटील, बघा गुगलला सर्च करून. डोक्याचा पदर जसाचे तसा आहे महाराज. विदर्भातले मराठवाड्यातली ही महिला व्यक्तिमत्व आहे. भारत देशाचं राष्ट्रपती पद भूषवलं पण डोक्याचा पदर कधी पडू दिला नाही, ब्लाऊजची बाई कधी मागच दिली नाही महाराज. आणि आपण तरी कुठं शान आहेत महाराज. आपण कधी डोक्याला टिळा भागवा लावितोय का महाराज? नाही ना लावत महाराज. लावलाय का कधी भागवा? असे बोड के कपाळ घेऊन बसायचे माया पुढं काही काही. हे राग येतो मला त्यांचा महाराज. तो महाराष्ट्रात जन्मालाच काय लावले असं मला वाटतं. तिकडं का नाही पाक्याच ना मेले काय. अरे आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. जो भगवा तिलक महाराज खऱ्या अर्थानं जिवंत राहण्याकरता 41 दिवस शंभूराजांना प्राणाची आहुती दिली. लढले की नाही महाराज औरंगजेबासंग? लढले की नाही महाराज? लढत असताना काशी की कला जाती थी, मंदिर की जगह मस्जिद बनती थी, अगर एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती थी.
पण त्यांनी भगवा टिकवण्याकरता महाराज 41 दिवस मृत्यू संघ लढले. कमीत कमी सकाळी उठल्यानंतर भागवत कपाळाला लावायला काय हरकत नाही, लावला पाहिजे. आमचे बंडूशेठ बघा किती भारी दिसतात महाराज. दररोज लावी जायचा बंडूशेठ, चांगला मोठा लावी जायचा. ते काली चरणदास लागा तसा लावायला पाहिजे. मग काय लाजायचं त्याला, गर्व शिकव हम पुढे. म्हणून नाही जमत, कृतीत आणावं लागतं महाराज. म्हणून काय करता महाराज, म्हणून कुठे जमताय महाराज, बोलून नाही जमत महाराज. म्हणून मला युट्यूबला जाऊन पहा. मी 5वी माहिती तुम्हाला सांगतोय, या भारत देशाच्या महामहिम राष्ट्रपती आहेत, महिला राष्ट्रपती आहेत, माजी राष्ट्रपती आहेत आणि पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत आदरणीय प्रतिभाताई पाटील. डोक्याचा पदर पडू दिला नाही, लवचीबाई पाठीमागे जाऊ दिली नाही महाराज. का सांगतो महाराज, ते कसंही राहता आलं असतं. राष्ट्रपती पद सर्वोच्च पद आहे या देशाचं. बरमुडाव सुद्धा हिंडता आलं असतं, जीनची पॅन्ट घालणं हिंडता आलं असतं कोणला. पण नाही, मीडियावाल्यानं प्रश्न विचारला कोणाला, पत्रकार बांधवांना प्रश्न विचारला महाराज प्रतिभाताई पाटलांना, ताई साहेब भारत देशाचं तुम्ही राष्ट्रपती पद भूषवता. अहो प्रतिभाताई पाटील, तुम्ही या भारत देशाच्या महामहिम राष्ट्रपती पद भूषवता, तुमच्या डोक्याचा कधी पदर पडत नाही आणि ब्लाऊजची बाई कधी मागं जात नाही, याचं कारण काय आहे? उत्तर ऐकून जा माझ्या माता भगिनी. प्रतिभाताई पाटलांनी सांगितलं, दादा ज्या देशाचं मी नेतृत्व करते ना, ज्या देशाचं मी नेतृत्व करते ना, तो भारत देश महान आहे. द इंडियन कल्चर ऑफ बेस्ट ऑफ कल्चर. भारतीय संस्कृतीमध्ये जगाला महाराज संस्कृतीला महत्व आहे आणि म्हणून भारत देश माझा महान आहे. आणि भारत देशाच्या संस्कृतीचं जतन करणं हे पहिलं माझं कर्तव्य आहे. सुरुवात माझ्यापासून. नाही तर लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे. महाराज लोक काही सगळे शहाणे नाहीत महाराज. तुम्ही आम्हालाही तपासून घेत जा कधी कधी बंडूशेठ. मी तर आमचे गुरुवारी श्रीपाद माऊली कायम सांगायचे महाराज, हा गोकुळचं दूध घ्या, नाही तर अमोलचं दूध घ्या, नाही तर कन्हैयाचं दूध घ्या, पण दूध घेताना डिग्री हातामध्ये राहू द्या. कळलं का तुम्हाला? आई होती प्रतिभाताई पाटील. विचारलं मीडियावाल्यानं, महाराज का म्हणून तुम्ही डोक्याचा पदर पडू देत नाही? पत्रकार बांधवाला उत्तर आलं त्या प्रतिभाताई पाटलांचं, दादा ज्या देशाचं मी नेतृत्व करते ना, ती भारत देश म्हणजे भारत माता आहे आणि भारत देशाच्या संस्कृतीचं जतन करणं हे पहिलं माझं कर्तव्य. म्हणून मी सुरुवात माझ्यापासून केली. मी कसंही राहिलं असते, त्यांनी स्वतः वागून दाखवलं आणि जगापुढे आदर्श ठेवला. आदरणीय प्रतिभाताई पाटील. अजून कितीतरी माता सांगेल तुम्हाला. एवढ्या भारत देशामध्ये माता होऊन गेल्या. ऐका, विंचवाची आई सुद्धा आईच आहे महाराज, आईच आहे. पण तुम्हाला माहित नसेल, विंचवाची माझी जरी व्याली ना, 10-5 पिलाला जन्माला घालते आणि जन्माला आल्यानंतर काही काळ गेला का बंडूशेठ त्या विंचवाच्या पिलाला भूक लागते आणि भूक लागल्यानंतर ते खाण्याकरता इकडे तिकडे शोध घेतात. काही खायला मिळत नाही. आईच्या लक्षात येतं की माझ्या बाळांना भूक लागलेली आहे. मग ती आई मेल्यासारखं पडून राहते, मेलेली नसते पण मेल्यासारखं पडून राहते. ते पिलं तिचे लचके तोडतात आणि आईलाच खातात महाराज. ऐका, आई जन्माला घालते, लहानसं मोठं करते आणि वेळ प्रसंगी आपल्या लेकराकरता मारायला सुद्धा तयार होते. म्हणून तुकाराम महाराजांना मानावं लागलं पहिल्या चरणामध्ये.
ऐती कळवळ्याची जाती जाती ऐती कळवळ्याची जाती ऐती कळवळ्याची जाती गायकांकरता टाळी वाजवा एकदा 2-3 गाते असतील जेवताना तुम्ही मार लोकांना टाळी वाजवायला लाज वाटायला लागली आता मार किती कंजूसपणा करावा खरं सांगा माझ्या मातापित्यानं टाळी वाजवा तुम्हाला टोल नाका पडतो का फास्टॅग आहे का काही कट होतोय का काही खात्यातून नाही ना मग का वाजवित नाही तुम्ही त्या बघा आता टाळी वाजवलीच पाहिजे महाराज आमच्या चोखोबा महाराजांचा गोडा बनवाय टाळी वाजवावी वाजवली पाहिजे नाही गुरुजी लोक इथं टाळ्या वाजवते मी मोठा माणूस आहे मी कसं काय टाळी वाजवली पाहिजे आणि जर इथं जर टाळी वाजवली नाही तर पुढचा जन्म मग रोडवर उभं राहून टाळी वाज कळालं ना तुम्हाला समजणे वाले को इशारा काफी आहे ना समजे वो अनारी आहे मी काय करू पण टाळी वाजवावी महाराज माझे तुकाराम महाराज सांगतात टाळी वाजवली पाहिजे हे बघा टाळी बनकर महाराजांकरता नका वाजवू टाळी बसलेल्या लोकांकरता नका वाजवू गोरख भाऊ एक वाक्य सांगतो नीट ध्यानात ऐका तुम्ही जर दुसऱ्या करता टाळी वाजवली ना तुम्ही जर दुसऱ्या करता जर टाळी वाजवली ना तर तुमच्या करता टाळी वाजवणारे 10 तयार होणार तुम्ही दुसऱ्या करता टाळी वाजवली ना तुमच्या करता टाळी वाजवणारे 10 तयार होणार तुम्ही ऐका दुसऱ्याचं कौतुक केलं ना तुमचं कौतुक करणारे 10 तयार होणार ऐका तुम्ही दुसऱ्याला मोठं म्हणले ना तुमच्या करता तुम्हाला मोठं म्हणणारे 10 तयार होणार आणि तुम्ही दुसऱ्या करता एक खड्डा जर खाल्ला ना तो तुमच्या करता 10 खड्डे खाणारे तयारच असणार आहे म्हणून टाळी वाजवली पाहिजे वाजवा टाळी वाजवावी हा गोडे वो भारावी बरोबर 12 वाजलेले 11:45 कीर्तन चालू झालं मला परिपक्व जाणीव आहे उन्हाचा तीव्रता जास्त आहे सावलीची अडचण आहे काही समोर मंडळी कीर्तन उभं राहून ऐकतात आहे या सगळ्या गोष्टीची मला जाणीव आहे पण मला माझी ड्युटी करणं गरजेचं आहे तरी आज थोडंसं बरं वातावरण आहे कालच्या पेक्षा काल तर लई धग होती काल लई उष्णता होती महाराज म्हणून मी वेळेमध्ये कार्यक्रम सोडणार आहे अजून एक 15 ते 20 मिनिटं घेणार आहे जास्त नाही कार्यक्रम 10:30 चालू झाला 11:45 तो 1:45 जायला पाहिजे त्याला वेळच नाही महाराज इंदोरीकर महाराजांचं कीर्तन 11 चालू होतं आणि 1 संपत आहे आपण 12:30च्या आत संपून घेऊ मेजर मला का कशा करता संपून घेऊ मला माहित आहे तुम्हाला जेवायचंय आणि तुम्हाला जेवण्याकरता नाही सोडणार महाराज मी लवकर पण तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहेत त्या उन्हाची तीव्रता जास्त आहे म्हणून संकल्पित वेळेमध्ये कीर्तन थांबवणार आहे विठाला पहिल्या चरणाकडे आपण आलो आई पाहिले महाराज 1-2 मिनिटं घेतो आणि विठोबा रुक्माई भजन घेतो महाराज ऐका दुसरं चरण आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती आई सांगायची मला आज एका माऊलीचं पुण्यस्मरण आहे आमच्या स्वर्गवासी असणाऱ्या सौभाग्यवती यमुनाबाई आमच्या मेजर साहेबांच्या धर्मपत्नी आमच्या विशाल भाऊच्या असणाऱ्या मातोश्री आज त्यांचं प्रथम 5वं पुण्यस्मरण आहे कशा करता सांगतो आईशी कळवळ्याची जाती काय असते आई महाराज कशा करता सांगतो आईशी कळवळ्याची जाती 1 मिनिटामध्ये सिद्ध करून देतो आणि विठोबा रुक्माई भजन घेतो आईच्या उदरामध्ये ज्यावेळेस बाळ वाढत असतं ना महाराज त्या बाळाचा रक्तगट कोणता आहे आपल्याला माहित नाही पण बाळ जन्माला नंतर बाळाचा रक्तगट वेगळा असतो आईचा रक्तगट वेगळा असतो वेगवेगळे असले महाराज तरी त्या बाळाचं संगोपन कसं होतं महाराज हे महत्वाचं आहे हा बस बस 2 मिनिटं फक्त ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये बाळ आहे आणि त्या बाळाचा रक्तगट कोणता आहे आपल्याला माहिती नाही पण बंडूशेठ असं कधी कधी होतं विज्ञान सांगतो तुमच्या पुढे म्हणजे तुमच्या आई लक्षात येईल मला आई शब्दावर फोकस करायचा आहे थोडाच आहे आईच्या उदरामध्ये बाळ असताना तुम्हाला रक्तगट माहिती आहे का त्याचा विज्ञान तिथपर्यंत पुढे गेले तपासणी करू शकतं पण ऐका कधी कधी बसा कधी कधी आईचा रक्तगट एक असतो बंडूशेठ आणि कधी कधी बाळाचा रक्तगट सुद्धा वेगळा असतो मला एकच विचारायचं तुम्हाला की आईच्या उदरामध्ये या बाळाचं संगोपन होत असताना आईचा रक्तगट वेगळा आणि बाळाचा रक्तगट वेगळा बाळ मोठं होतं कसं त्याला तर त्याच्या नाला दोरा वाटत महाराज रक्त पुरवठा त्याला अन्नाचा पुरवठा होतो की नाही आणि इकडे जर एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा जर बी पॉझिटिव्ह असला आणि त्याला जर ओ पॉझिटिव्हची बाटली भरली तर काय होईल लाकडं नेऊन टाकावं लागते लवकर महाराज पुढं हा मग ऐका ज्या रक्तगटाचा महाराज तुम्हाला माणूस आहे त्याच रक्तगटाचा तुम्हाला भरायचा आहे त्याला रक्तपिढी जाऊन ते आणावं लागतं नाही
मग विज्ञान असं सांगतं तुम्हाला रक्तगट भरण्याकरता त्याच रक्तगटाचा तुम्हाला डोनर पाहावा लागतो किंवा रक्तपेढीतून ती पिशवी तुम्हाला आणावी लागते. पण इथं बाळाचा रक्तगट वेगळा आहे, आईचा रक्तगट वेगळा आहे रामभाऊ. तरी पण बाळाचं संगोपन होतं. विज्ञानाचं अजूनच डोकं महाराज इथं बंद पडलं. हे होतं कसं? हे रक्तगट तयार होतं कसं? बाळाचा रक्तगट वेगळा, आईचा रक्तगट वेगळा. आईशी कळवळ्याची विज्ञान इथं थांबलं म्हणजे नाही उत्तर देऊ शकत. एक उदाहरण सांगतो महाराज. माऊली ज्ञानोबरायांच्या काळामध्ये 12वं शतक आहे. आतापर्यंत विज्ञानाला एकच करता आलं आईच्या बाबतीत महाराज. आईच्या गर्भामध्ये असणारं बाळ मुलगा आहे का मुलगी हे सांगता आलं कोणाला? सोनोग्राफीने सांगता येतं ना मला. आईच्या उदरामध्ये बाळ मुलगा आहे का मुलगी विज्ञानाला सांगता आलं. पण आईच्या उदरामध्ये असणाऱ्या मुलीचा मुलगा विज्ञानाला बनवता आला का? मला तर बंडू शेठ संगमनेरला एक जण विचारलं देवाने काय केलं माझ्याकरता. मी म्हणलं तुला जिवंत ठेवलं हेच लय झालं. त्याच्याकरता काय ना ब्रह्मज्ञान सांगायचं महाराज. सकाळी उठतोय ना आपण त्याच्या सत्तेनं, उठतोय की नाही? देवानं तुम्हाला शरीर दिलंय, देवानं तुम्हाला मेंदू दिलाय, देवानं तुम्हाला किडनी दिली, देवानं तुम्हाला हृदय दिला. आई वडील आपल्या जन्माला निमित्त कारण आहे इथपर्यंत बरोबर आहे. पुढचं आहे का? आपल्याला मेंदू आपले आई वडील देऊ शकत नाही, आपली किडनी आपली देऊ शकत नाही. ट्रान्सफर किडनी करू शकतात पण तयार करू शकत नाही ना. हृदय तयार करता येतं का? किडनी तयार करता येते का? मेंदू तयार करता येते का? फुफ्फुस तयार करता येते का? कोणी दिलं तुम्हाला? कोणी दिलं? बनकर महाराजांनी दिलं का? कोणी दिलं तुम्हाला? कोणी दिलं? देवाने दिलं. आणि त्याच तोंडाने म्हणतात देव नाही. झाडाला टांगले पाहिजेच झाडाला उलटे देव नाही म्हणणारे आणि हाणले पाहिजे खालून महाराज. अरे ज्या तोंडाने बोलताना ते तोंडच बोलायला तुला देवाने दिले. काय बोलतो रे तू? काय बोलतो महाराज सांग ना. ज्या तोंडाला तू देव नाही म्हणतो त्याच तोंडाने बोलतो आणि ते तुला ते बोलायला कोणी दिलंय? आणि त्याने जर तुझी वाचाच बंद करून टाकली तर काय देव आहे का नाही? कस काय बोलशील? किती मोठी सत्ता आहे. गुरुजी एका लेक्चरला मोठा व्याख्याता होता बंडू शेठ. आणि त्या व्याख्यात्याला सांगितलं तुम्हाला शाळेच्या मुलांना 1 तास लेक्चर द्यायचं. किती तास व्याख्यान? म्हणलं कोणत्या विषयावर द्यायचं तेवढं सांगा ना. जसं आज महाराज श्राद्धाचा कार्यक्रम आई विषयावर बोलायचंय तसं मला लेक्चर कोणत्या विषयावर द्यायचं? म्हणजे जगात देव नाही या विषयावर बोलायचं. कशावर बोलायचं? जगात ते मला बोलणार 25,000 मानधन. ते म्हणजे 26 घ्या बोलणार. हल्ली काय झालंय सुधीर भाऊ, 28 अभंग ज्याचे पाठ नाही ते 28,000 मागतोय. कळलं का तुम्हाला? 28 अभंग कुठे? हा आता आले तुम्ही. 28,000 अभंग आम्हाला 28 पाठच नाहीत त्याचे महाराज. पण त्याला 28,000 मिळाले पाहिजे. किती तासात? त्याला खुरपं द्यायचं महाराज, कांदे काढायला लावायचं. मग त्याला कळलं 28,000ची काय किंमत आहे महाराज. रामभाऊ 9,033 आळंदीमध्ये पाठ आहेत महात्म्याचे. किती? आणि त्यांच्या खिशात लोक 900 रुपये घालचे. असे दरिंदर लोक आहेत महाराज. कळत आहे का आपल्याला कोणला द्यावा कोणला नाही द्यावा, काय करावं? आपल्या सगळं भांबावलेलं लोक आहेत महाराज. यांना कळतच नाही महाराज. लाईव्ह चालू आहे तरी मी बोलतोय महाराज, धाडसानं बोलतोय. त्याला काय करणार महाराज? आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती महाराज. कशा करता सांगतो, कशा करता सांगतो महाराज. ऐका, विज्ञानाला मुलीचा मुलगा नाही बनवता आला. आईच्या उदरात मुलगी का मुलगा सांगता आलं. पण माझ्या ज्ञानोबरांनी एक केलं महाराज. जे हे निमेष मात्रे देह पालटेला स्त्रियेचा तो केला पुरुष. अहो ज्ञानोबरांनी मुलीचा सुद्धा मुलगा बनवला. हो बनवला. कोण बनवला? मुलीचा सुद्धा. विज्ञानाला नाही बनवता आला म्हणून विज्ञान ग्रेट नाही महाराज. विज्ञानाला सलामच आहे. मी विज्ञानाला नाव ठेवू शकत नाही. आणि विज्ञानाला जर मी नाव ठेवत असं तर मला मोबाईल पाला फेकून द्यावा लागेल. तेव्हा मी विज्ञानाला नाव ठेवू शकतो. मी विज्ञानाला कसं नाकारू शकतो? कारण की माझ्या हातात विज्ञानाचा मोबाईल आहे. पण विज्ञानापेक्षाही पुढची पावली आमचं महाराज अध्यात्माची आहे. विज्ञान एवढं सांगतं की आईच्या उदरामध्ये मुलगा आहे का मुलगी बाळ सोनोग्राफीद्वारे डॉक्टर सांगू शकतात. पण त्या डॉक्टर साहेबांना जर म्हणलं त्या मुलीचा मुलगा बनवणार ते म्हणतात आम्हाला नाही जमणार. पण माझ्या ज्ञानोबरांनी मुलीचा सुद्धा मुलगा बनवला. आईशी कळवळ्याची जाती करेल भाविन प्रीती. सर्वांनी हात वर करायची. आपल्याला भगवंताचं भजन करायचंय. कॅमेऱ्यामध्ये आपण सगळे टिपले जाणार आहे. ज्याला हात नाही त्यांनी नाही वर केले. Oh,
लेकराचे हित जाणे केव्हा असतील त्यांना आज खऱ्या अर्थानं मातृशोक आहे. त्यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं या परिवारामध्ये थोडंसं महाराज घराचं नियोजन कोलमडलं. पण त्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी या परिवारानं सावरून महाराज पुढे चालण्याचा प्रयत्न केला. घरामध्ये आई जर गेली ना माझा घराचं मांगल्य जात असतं. घरामध्ये वडील जर निघून गेले करता धरता माणूस जर गेला तर त्या घराचा महाराज खांबड असल्यासारखं होतं. म्हणून खऱ्या अर्थानं या माऊलीचं जाणं या परिवाराला अतिशय क्लेशदायी दुःखदायी आहे. पण आज पाचव पुण्यस्मरण आहे. विशाल भाऊ आणि आमचे मेजर साहेब माझ्याकडे आले. महाराज आपल्याला कार्यक्रम सुंदर करायचा आहे. संस्थेतले मुलं बोलवा, गायनाचार्य चांगले बोलवा, वाजवणारे चांगले बोलवा, टाळकरी चांगले बोलवा. कार्यक्रमाचं आपल्याला युट्यूबला गुगलला या ठिकाणी युट्यूबला प्रक्षेपण करायचंय. चांगलं नियोजन करायचंय. महाराज ऐका, आपल्या धर्मपत्नी करता त्यांच्या आठवणी करताय, आपल्या आई करताय, यांनी हा गोड कार्यक्रम केला. म्हणून खऱ्या अर्थानं बाकीच्या मंडळींना आपण हा आदर्श घेतला पाहिजे. आहे तोपर्यंत त्यांचा आपण चांगला सांभाळ केला पाहिजे. तसं जर पाहायला गेलं तर आमच्या यमुनाबाईंचं वय नव्हतं महाराज जाण्याचं. पण कोरोना काळामध्ये महाराज हे दुःख त्यांना भोगावं लागलं. आणि या दुःखाला भोगत असताना महाराज कोरोना काळामध्ये बरेच घरं उजाड झाले, बरेच परिवार महाराज दुःखामध्ये गेले. कोरोनानं बरेच जवळची आपली मंडळी गेली महाराज. आणि या कोरोनाचा फटका याही परिवाराला बसला. महाराज तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, आले देवाजीच्या मला विलास तेथे कोणाचे चाले ना. हे बघा त्याच्या मनात आलं ना, एका मिनिटामध्ये सगळे महाराज प्रपोजल कॅन्सल करण्याचे सामर्थ्य. गेले 3 महिन्यापूर्वी महाराज आजी दादा गेले की नाही, आपा गेले की नाही, जिल्हा परिषद डोक्यात होत्या का नव्हत्या, पंचायत समिती डोक्यात होत्या का नव्हत्या, जिल्हा परिषद डोक्यात होते की नव्हती महाराज. ऐका, ग्रामपंचायती डोक्यात होत्या. तुमच्या सगळे डोक्यातले प्लॅन एका मिनिटामध्ये महाराज, एका मिनिटामध्ये, काय बोलतो मी, तुमच्या डोक्यातले सगळे प्लॅन एका मिनिटामध्ये नष्ट करण्याचं सामर्थ्य फक्त मृत्यूमध्ये आहे. मग उद्याच्या दिवसाचा भरोसा घेऊन बसू नका. आजचा दिवस आनंदामध्ये जगा. क्या भरोसा है सजन, गॅरंटी नाही, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है सजिंदगी का. सांगता येत नाही महाराज, मरण कधी येणार आहे माहित नाही. संसाराने मत चांगला केला महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, या संसाराच्या पायी तो रडशील ढाई ढाई, नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही. अरे तू म्हणशील बायका पोर हे तुझा मागली. हा कॅसेट माग घेऊ का थोडी, रिवर्स घेऊ का थोडी, नसलं ऐकलं तर पुन्हा. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागले नक्की. मेल्या अंती तुझं घर गावाच्या बाहेर. अरे तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील बर का. मेल्या अंती तुझ्या बरोबर एक मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. आणि महाराज हात लावून नशिबाला रडशील ढाई ढाई. मरण कधी येणार आहे माहित नाही महाराज. एक वाक्याच्या कीर्तनामधून घरी घेऊन जा. जन्म तारीख आम्हाला आमची माहित आहे, पण मृत्यूची तारीख माहित नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. म्हणून साधू संतांचा ऐका, महात्म्यांचा ऐका. Thank you.
कोणी लिहिलंय माहित नाही, पण फार कामाचं आहे, महत्वाचं आहे. जिंदगी एक राय का घर है, एक ना एक दिन बदलना. भाड्याचं घर खाली करावं लागतं महाराज, कधी ना कधी खरंय. तसं हे भाड्याचं घर आहे महाराज. एक दिवस आपल्याला जायचंय ना. मी कायम सांगतो, जन्म तारीख माहित आहे पण मृत्यूची तारीख माहिती आहे का? कोणाला बर्थडे माहित आहे पण मृत्यूची तारीख एक्सपायरी डेट आहे का आपल्याला? आपल्याला आहे पण माहिती नाही ना महाराज. म्हणून लक्षात ठेवा, मृत्यू कायम आपल्या बरोबर आहे. साधू संतांचं ऐका, बनकर महाराजांचं नका ऐकू, आणि ती कोणत्या महाराजांचं नका ऐकू, पण ज्ञानोबा तुकोबाचं ऐकल्याशिवाय राहू नका. त्याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे. संतांचं ऐका, आणि संतांचं ऐकलं तर कल्याण आहे. आणि जर संतांचं ऐकलं नाही तर माझे नाथ बाबा सांगतात तुमची गती फार वाईट होणार महाराज. हे जाई नाही काढले, मग दुसऱ्या येईल हे जाई नाही काढले. भगत जेवती बा, बांधून येईन भगत जेवती बा. एका जनाधानी आमचं काय बनाईल, काय बनाईल. सावध होऊन बदली लागा देव कया काही वाडी. माझ्या माझ्या मलागीची वाडी, मलागीची वाडी, मलागीची वाडी, मलागीची वाडी. ऐका दादांनो, आया साधू संतांचा ऐका, आई वडिलांचा ऐका, भगवंताचा ऐका. आणि जर नाही ऐकलं तर नाथ महाराज गती सांगतात महाराज. हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ घेऊन जाईल. काळाची आवडी पडेल बाजूबा, मारिती तोडीती जोडीती यमाचे किंकर बहुसाल. म्हणून जाणं सर्वांना एक दिवस आहे. 5 वर्षापूर्वी आमच्या रुई छत्रपती गावामध्ये वास्तव्याला असणारा, हल्ली इकडे रांजणगावच्या परिसरामध्ये राहायला आलेला आमचा साबळे परिवार, आमच्या सर्वांचे परमस्नेही. आणि महाराज यांनी भारत मातेची सेवा, ऑर्नरी कॅप्टन म्हणून एक उच्च पद असतं आर्मी मधलं, फार बंडूशेट्टी उच्च पद आहे. आणि या पदावरती महाराज आमच्या कॅप्टन साहेबांनी, मेजर साहेबांनी महाराज या भारत मातेची सेवा केली. देशाची सेवा करत असताना कुटुंबाची सेवा केली, प्रपंचाची सेवा केली, मुलांना घडवलं, लहानचं मोठं केलं, शिक्षण दिले, संस्कार दिले, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढून महाराज हा संसाराचा गाडा आमचे मेजर साहेबांनी आणि त्यांच्या धर्मपत्नीनं ओढत आणला. पण महाराज बैलगाड्याचा, महाराज गाड्याला 2 चाकं असतात. कोरोना काळामध्ये एक चाक महाराज निखळलं गेलं. आणि धर्मपत्नी गेल्यानंतर काय दुःख असतं महाराज, खरंच सांगू का, आपली आई नंतर आपली काळजी घेणारी जर दुसरं कोणी असेल ना तर आपली महाराज धर्मपत्नी असते. आईच्या नंतर जर कोणाचा नंबर लागतो ना तो धर्मपत्नीचा लागतो महाराज. ती आपल्या करता महाराज सर्वस्व त्याग करायला सुद्धा तयार असते.
पण मेजर साहेबांना महाराज पत्नीच्या जाण्याचं दुःख आहे, विशाल भाऊ असतील, त्यांचे बंधू असतील, मातेच्या जाण्याचं दुःख आहे, पण त्याला नाईविलाज आहे. 5 वर्ष झाले महाराज, पण अजूनही महाराज हे दुःख हा परिवार विसरलेला नाही. दान करण्यापाठीमागे हा परिवार महाराज त्या मातोश्रीच्या स्मरणार्थ या ठिकाणी रुई छत्रपती गावामध्ये आमच्या मेजर साहेबांनी महाराज जवळजवळ 2.5-3 लाखाचं प्रवचनाचं व्यासपीठ महाराज या ठिकाणी दान म्हणून त्या धर्माच्या कार्यकर्ते महाराज त्यांनी दिलं, म्हणून टाळी वाजवली पाहिजे त्यांच्या. महाराज आपल्याला 2 रुपये दान करायचे म्हणून जर आपण मागं पुढं पाहतो, पण त्यांनी आपल्या ठिकाणी असणाऱ्या धर्मपतीच्या स्मरणार्थ एवढं मोठं दान त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण राहू नाही राहू महाराज, पण ते प्रवचनाचं व्यासपीठ राहणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी या परिवाराला अंतःकरणापासून धन्यवाद देईल. झालेली सेवा पारणे तालुक्याचं वैष्णव निळोबर आहे महाराज. विश्वाची माऊली ज्ञानेश्वर भगवान अखिल कोटी जगदानी पांडुरंग परमात्मा माझे हृदय सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा परमपूज्य आनंद आश्रम स्वामी महाराज, संत शिरोमणी सावता महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या महात्म्यांच्या चरणांमध्ये सेवा समर्पित करतो. बोलता बोलता मुखारविंदामधून काही अपशब्द गेला असेल दीर्घली व्यक्त करतो. अजूनही 10-15 मिनिटं कीर्तन करता आलं असतं, पण मी वेळेअभावी थांबतो. का? गुणाची तीव्रता जास्त आहे, समोर माणसं गुणामध्ये बसलेले आहे, मला त्याची जाणीव आहे. म्हणून 1.5 तासाचं कीर्तन झालंय, पण असं जास्त सांगितलं तरी आपल्यामध्ये बदल होणार नाही. होईल ना? होईल. मग ऐका दुसऱ्या वेळी जास्त सांगेल महाराज, ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस. पण आज 1.5 तासाचं कीर्तन महाराज. नाही आपण कसोटीची मॅच खेळलो आज, नाही आपण 50ची मॅच खेळलो आज, पण आज 20-20ची काय ना 1-1.5 तासाची मॅच. परिसर तसा आहे, वातावरण तसं आहे, वातावरणाचा परिणाम तसा आहे. उन्हाची तीव्रता पाहता मला सेवा समारोपाकडे घेऊन जाता येते. आजच्या कीर्तनाला महाराजजी नवनाथ वारकरी शिक्षण संस्था नेमगाव वाघा यावरून आलेले महाराज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे परममित्र आदरणीय विठ्ठल महाराज फलके आणि सर्व महाराज टाळकरी वृंद. बघा किती मुलं गोड वाटतात बरं महाराज. असं वाटतं का तुम्हाला आपलं पोरगं या लाईनीत उभं राहिलं पाहिजे? नाही, तुम्हाला काय वाटेल? तुमच्या डोक्यात डॉक्टर झाला पाहिजे, लोकांचे मुंडके कापले पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. आपल्या डोक्यात एवढंच बंधू शेठ. असं किती जणांना वाटतं आपलं पोरगं या लाईनीत उभं? हे असलं कुठं असतं काय महाराज? तुम्हाला खरं सांगू का, हे असलं जर असलं ना महाराज, मोदी सुद्धा पाया पडतो बरं का महाराज. असं असतं तर फडणवीस सुद्धा पाया पडतो बरं का महाराज, पडतो बरं का महाराज. आणि तुम्ही फडणवीसला फक्त महाराज रस्त्याने म्हणा पड माया पाया, जेलमध्ये जायचं का तुला? हा या कपड्याला ब्रँड आहे बंधू शेठ. हा जो वारकरी ब्रँड आहे ना महाराज, इथं कोरेकर बाबांचं महाराज 600 दर्शन घेतलं मोदीनं आळंदीला आल्यानंतर महाराज. हा ब्रँड आहे महाराज. याच्यापेक्षा पांडुरंग महाराज पोपटराव गुरुजी दुसरा ब्रँड कोणता? तुमचा कोणताही ब्रँड असू द्या, सगळ्यात 1 नंबर ब्रँड आहे. पण आपल्या पोराला नाही काहीतरी महाराज थोडंफार हे शिकवलं पाहिजे. निदान कमीत कमी म्हातारपणामध्ये त्याने आपल्याला लाथा तरी नाही घातल्या पाहिजे, असं मला म्हणायचं होतं महाराज. म्हणून असं पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा सुंदर वारकरी शिक्षण संस्था आहे. महाराजांनी या ठिकाणी ही मुलं आणले, त्यांना धन्यवाद देतो. गायनाचार्यामध्ये आदरणीय महाराज कोळगे महाराज असतील, आदरणीय आमचे कोमणे महाराज असतील, समोर बसलेली बरीचशी मंडळी, सगळ्यांचा उल्लेख झालेला आहे. मृदंगाचार्य आपल्या परिसराचं भूषण, एक मृदंग सम्राट हरिभक्तीपर्यंत ओंकारजी महाराज सिंधे सोरेगाव, त्यांच्या ठिकाणी सुंदर वादन आहे. हा कार्यक्रम तुम्ही ज्या चॅनलच्या माध्यमातून पाहतात, तो युट्यूबला जो चॅनल आहे आपली संस्कृती आपला इतिहास महाराज, या चॅनलवरती आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला बंधूसाठी कीर्तन कधी पण आपल्याला पाहता येणार आहे. म्हणून या चॅनलचे जे असणारे महाराज प्रोप्रायटर माझे नावकरी गौरव भाऊ सांगळे श्रीगोंद्याहून आले, म्हणून भविष्यामध्ये या चॅनलला हे कीर्तन आपण पाहू शकता. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. सुंदर सांस्कृतिक मंगेश भाऊ साबळे, त्यांना धन्यवाद देतो. या साबळे परिवारानं आपल्या आईच्या आपल्या धर्मपत्नीच्या ऋणातून उतराई होण्याकरता छोटासा प्रयत्न केला. कला क्रीडा आध्यात्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर साबळे असतील, सचिन अप्पाजी पठारे असतील, या गावचे माजी सरपंच विद्यमान सदस्य या ठिकाणी आमचे मोहनशेठ साबळे असतील, सगळे मान्यवर उपस्थित, आमचे परमानंद स्नेही शहाजी महाराज असतील, पोपटराव गुरुजी असतील, या ठिकाणी असणारे आमचे रामभाऊ ओंकार असतील, दिलीप काका असतील, सर्वांनी मनापासून या ठिकाणी साथ दिली. म्हणून वेळेअभावी या ठिकाणी थांबा.
रामाची गेले राम जनार्दन हरी भक्त पहिले हरी आरती तुम्हारा स्वामी सद्गुरु रामा स्वामी सद्गुरु रामा याची व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चुकून गेली अकल पाविष्य व्हावे तया माझी आस कल्पनेची बाधा नको कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विश्वासा भाविकाश बाबा म्हणे तया असावे कल्याण जामुखी विधान अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विश्वासा मागणे तू एका तुझा प्रती आहे पाय पांडुरंगा संतासी नडवी हेच माझे दे आणि तुझे काही न मागो देवा म्हणे आता उदार तो होई मन ठेवी पायी संतांची नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम नामदेव